नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण साधारणतः आता एक 3 भाग पाहिले. जसे की पहिल्या भागामध्ये आपण कर्नाटकच्या युद्धाबद्दलची पार्श्वभूमी पाहिली, दुसऱ्या भागामध्ये आपण कर्नाटकच्या पहिल्या युद्धाबद्दलची माहिती पाहिली आणि तिसऱ्या भागामध्ये आपण कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धाबद्दलची माहिती पाहिली. आपण या भागांमध्ये तिसऱ्या कर्नाटक युद्ध जे झालं तर त्याबद्दलची माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हे तिसरं कर्नाटकचं युद्ध 1756 ते 1763 काळामध्ये झालं, म्हणून याला सप्तवार्षिक युद्ध असं म्हटलं जातं. हे तिसरं कर्नाटक युद्धाचं जे कारण आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिलं आणि तिसरं कारण हे कुठं आहे, युरोपमध्ये आहे, आणि दुसरं कारण जे आहे तर ते भारतामध्ये होतं. मग आता इथं काय झालं की युद्धाला ज्यावेळेस यादवी युद्धाला सुरुवात झाली, पहिल्या युद्धाच्या वेळी प्रशाची बाजू ही फ्रेंचांनी घेतली होती आणि इंग्लंडनं ऑस्ट्रियाची बाजू घेतली होती. आता ज्यावेळेस ज्यावेळेस युद्ध सुरू झालंय त्यावेळेस मात्र इंग्लंडनं कुणाची बाजू घेतली, प्रशाची घेतली, आणि फ्रेंचांनी उलट कुणाची बाजू घेतली, ऑस्ट्रियाची घेतली. आणि पुढं 1756 ते 1763 कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये या यादवी युद्धाला सुरुवात झाली आणि हे साधारणतः 7 वर्ष चाललं, याला सप्तवार्षिक युद्ध म्हटलं जातं. त्याचे पडसाद हे भारतामध्ये उमटले आणि इंग्रज आणि फ्रेंच यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून जर पाहिलं तर फ्रेंच सरकारने ताबडतोब काउंट डी लाली याला भारतामध्ये पाठवलं आणि त्याला सैनिक आणि असैनिक अधिकार हे त्याला दिले. जवळजवळ तो 1 वर्ष प्रवास करत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला. त्या दरम्यान जसं आपण पाहतो की 23 जून 1757च्या कालखंडामध्ये जे प्लासीचं युद्ध आहे, तर त्या प्लासीच्या युद्धामध्ये हे इंग्रज हे जिंकले होते आणि त्यांनी बंगालवर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळवलं होतं. त्याच्यामधून जो झालेला धनलाभ आहे, जसं आपण पाहतो की पुन्हा सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस कटकारस्थान केलं होतं, म्हणजे मीर जाफर हा सत्तेवर आला. या मीर जाफरनी 24 परगण्याचा भूभाग ह्या कंपनीला दिला, त्याच्यामध्ये दिवाणीचे अधिकार देखील कंपनीला दिले होते. त्याच्यानंतर एकट्या रॉबर्ट क्लाइव्हला 2,40,000 पाऊंड संपत्ती भेट दिली होती आणि असा उल्लेख एका इतिहासकारांनी केला की जवळजवळ 100 नावा चांदी ही नवाबांनी इंग्रजांना दिली होती. एवढा अधिक आर्थिक लाभ ह्या इंग्रजांना झाला होता. आणि काउंट लाली हा ज्यावेळेस 1758 मध्ये पॉंडिचेरीला आला, त्यावेळी यांच्याकडे अधिक धन असल्यामुळं किंवा त्यांना एक युद्ध खर्च करण्याची एक ताकद ही इंग्रजांना आली होती. काउंट डी लाली 1758 मध्ये ज्यावेळेस पॉंडिचेरी जवळील सेंट डेव्हिड किल्ला इंग्रजांचा जो आहे तो जिंकून घेतला. त्यानंतर मग त्यांनी तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला, कारण तंजावरच्या राजांकडून 56 लाख रुपये येणं बाकी होतं. परंतु या मोहिमेमध्ये त्याला अपयश आलं आणि खऱ्या अर्थानं फ्रेंच प्रतिष्ठेला धक्का बसला. मग काउंट डी लालीनं पुन्हा मद्रासला वेढा दिला, परंतु इंग्रजांचं शक्तिशाली आरमार आल्यानं हा वेढा उठवला. त्यानंतर मग जो लाली आहे, ह्या लालीनं बुसीला हैदराबादहून बोलावलं. म्हणजे जसं आपण पाहतो की पहिल्यांदा मुझफ्फर जंगच्या विनंतीनुसार हैदराबादमध्ये बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंच प्रशिक्षित फौज ही हैदराबादमध्ये ठेवण्यात आली होती. ती काउंट लालीनं काय केलं की बुसीला मद्रासमध्ये बोलावलं. खरं तर ही बुसीची चूक ठरली, त्यामुळं हैदराबादमध्ये फ्रेंचांची स्थिती ही कमजोर झाली. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस पकॉकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमार तुकडीनं जे फ्रेंच आहे त्या डी ॲशच्या नेतृत्वाखाली फ्रेंच तुकडी आहे, तर याचा 3 वेळा पराभव करून त्यांना भारतीय सागरातून परत जायला बाध्य केलं. यामुळं इंग्रजांचा विजय हा स्पष्ट झाला आणि 1760 मध्ये इंग्रज सेनानी सर आयरकूट यांनी फ्रेंचांचा वांदिवॉश या ठिकाणी जबरदस्त अशा पद्धतीचा पराभव केला. खुद्द बुसीला युद्ध कैदी म्हणून पकडलं गेलं. जसं आपण पाहतो की सेंट टोमेच्या लढाईमध्ये म्हणजे मद्रासला ज्यावेळेस वेढा दिला त्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्हला जसं बंदी बनवलं होतं, तसं 1760च्या कालखंडामध्ये ही जी वांदिवॉशची लढाई झाली त्याच्यामध्ये खुद्द बुसीला युद्ध कैदी म्हणून पकडलं गेलं. म्हणजे युद्धातील या पराजयामुळं फ्रेंच हे पॉंडिचेरीला परतले. पुढे इंग्रजांनी पुन्हा पॉंडिचेरीला वेढा घातला आणि अखेर 8 महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉंडिचेरी हे इंग्रजांच्या स्वाधीन केले. नंतर माही बंदर, जिंजी हे देखील फ्रेंचांच्या हातून गेलं. अशा पद्धतीनं तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये अंतिम पराभव झाल्यानं हे युद्ध हे खऱ्या अर्थानं निर्णायक ठरलं. हे युद्ध कशामुळे थांबलं तर ते 1763 मध्ये
युरोपमध्ये पॅरिसचा तह झाला आणि हे सप्तवार्षिक युद्ध युरोपमधलं थांबलं. त्यामुळं भारतातला देखील संघर्ष थांबला आणि याच्यामध्ये या युद्धामध्ये भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी, जसं पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये जर आपण पाहिलं तर फ्रेंच भारी पडले होते, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये मात्र फ्रेंचांचा प्रभाव हा कमी राहिला आणि इंग्रजांचा प्रभाव हा अधिक वाढला. जे पॅरिसचा तह झाला होता तर त्याच्यामध्ये भारतामध्ये पॉंडिचेरी, कारिकल आणि माहे हे फ्रेंचांना परत दिले असली तरी देखील या तहानुसार पॉंडिचेरी, कारिकल आणि माहे हा प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी त्यांची किल्लाबंदी, त्याला तटबंदी बांधता येणार नाही. म्हणजे सरळ सरळ भारताच्या सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंच उरले नव्हते. म्हणजे युरोपियन कंपनीमध्ये राजनीतिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने इंग्रज पुढे आले. फ्रेंचांना केवळ व्यापारापुरतं मर्यादित ठेवलं, त्यांना फ्रेंचांना सैनिक ठेवता येणार नाही असं देखील त्यांच्यावर बंधन घातलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 23 जून 1757 मध्ये जे प्लासीचं युद्ध झालं यामध्ये खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी भक्कम अशा पद्धतीचा पाया घातला आणि सत्तेचा विस्तार करायला सुरुवात केली. पुढे 1754 म्हणजे ज्यावेळेस पुढे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस 1759च्या कालखंडामध्ये जी बेदेराची लढाई झाली, तर त्या बेदेराच्या लढाईमध्ये जसं की उल्लेख आपण केला होता पहिल्या वेळेस की जो मीर जाफर आहे याला सत्तेतून बाजूला केलं आणि त्याच्यानंतर त्याचा जो असणारा जावई आहे तो म्हणजे मीर कासिम सत्तेवर आला. त्यावेळी या मीर जाफरनं डचांबरोबर संधान साधलं आणि डच आणि इंग्रज यांच्यामध्ये 1759च्या कालखंडामध्ये बेदेराची लढाई झाली आणि त्याच्यानंतर डचांबरोबर युद्ध झालं, डच हे बाजूला झाले. ज्यावेळेस 1760 मध्ये ज्यावेळेस वांदिवॉशची लढाई झाली त्या वांदिवॉशच्या लढाईमध्ये फ्रेंच बाजूला गेले आणि पुढे 22 ऑक्टोबर 1764च्या कालखंडामध्ये बक्सारचं युद्ध झालं आणि खऱ्या अर्थानं जो भक्कम अशा पद्धतीचा भारतामध्ये एक पाया रुजवण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलं. जसं आपण पाहतो की ब्रिटिशांनी 1612 मध्ये पोर्तुगीजांना स्वाली या ठिकाणी, सुरतजवळील स्वाली या ठिकाणी त्यांचा पराभव, कॅप्टन बेस्टनी त्यांना पराभूत केलं होतं. हा एक बदल, म्हणजे पोर्तुगीजांना 12ला पराभूत केलं होतं, हा एक भाग आपल्याला लक्षात आहे. म्हणजे भारतामध्ये केवळ राजनैतिक शक्ती म्हणून इंग्रज पुढे आले होते. म्हणजे इतर कंपन्यांना मात्र त्यांनी व्यापारापुरतं मर्यादित ठेवलं आणि 1742 ते 1763 या कालखंडामध्ये जे कर्नाटकचं युद्ध झालं त्याच्यामध्ये भारतात आलेल्या ह्या कंपन्यांनी प्रमुख जे होते ते की फक्त केवळ इंग्रज राहिले. म्हणजे 1742 ते 1763च्या कालखंडामध्ये जे कर्नाटकचं युद्ध झालं या युद्धामध्ये भारतात ज्या वेगवेगळ्या आलेल्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यामध्ये केवळ इंग्रज हेच प्रमुख. शेवटचा भाग आहे तर त्याच्यामध्ये आपण फ्रेंचांच्या पराभवाची कारणं पाहू. तर त्याच्यामधलं जे पहिलं कारण आहे तर ते म्हणजे फ्रेंचांची युरोपमध्ये असणारी महत्त्वाकांक्षा. ज्यावेळेस जसं आपण पाहतो की 18व्या शतकामध्ये फ्रेंच सम्राटांनी युरोपमध्ये मात्र महत्त्वाकांक्षा वाढवली होती. त्यामुळं त्यांच्या साधनसामुग्रीवर खऱ्या अर्थाने भर पडायला लागला. त्यांनी आपल्या सत्तेचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी युरोपमध्ये अर्थात बेल्जियम, जर्मनी, इटाली या राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सत्तेचा विस्तार करायला सुरू केला आणि यामुळं या देशांबरोबर युद्ध झालं. वास्तविक जर पाहिलं तर या देशाच्या तुलनेमध्ये त्यांच्या आधिपत्याखाली असणारा भारत आणि उत्तर अमेरिकेमधला जो प्रदेश आहे तर तो अधिक होता. परंतु फ्रेंच सम्राटांनी भारत आणि उत्तर अमेरिकेमध्ये लक्ष देण्याऐवजी त्यांनी युरोपमध्ये अधिक रुची दाखवली. परिणामी त्यांना भारत आणि उत्तर अमेरिकेमधील जे प्रदेश आहेत तर त्यामधून खऱ्या अर्थानं मुकावं लागलं. म्हणजे त्यामुळं त्या तुलनेमध्ये युरोपात देखील त्यांना कमी प्रदेश मिळाला. म्हणजे इंग्लंड मात्र या युरोपच्या राजकारणामध्ये मात्र तटस्थ होतं. त्याला युरोपमध्ये राज्यविस्तार करायची आकांक्षा नव्हती. म्हणजे युरोपमध्ये सत्ता संतुलन राहावं, बॅलन्स ऑफ पॉवर म्हणून इंग्लंडची भूमिका. त्यामुळं युरोपच्या बाहेर त्यांनी वसाहती निर्माण करण्यावर ईस्ट इंडिया कंपनीनं किंवा अर्थात इंग्रजांनी हे लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं युरोपच्या बाहेर त्यांनी वसाहती निर्माण केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना यशही आलं. म्हणजे त्यांनी उत्तर अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये फ्रान्सवर खऱ्या अर्थानं मात केली. म्हणजे हे एक पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पराभवाचं. दुसरं आहे दोन्ही देशांमधला असणारा प्रशासकीय फरक. म्हणजे आपल्याच देशाच्या पराभवाला फ्रेंच इतिहासकारांनी आपल्याच दोषपूर्ण शासन पद्धतीला खऱ्या अर्थानं जबाबदार धरलं. म्हणजे फ्रेंच सम्राट हे राजेशाही घराणं होतं, त्यामुळं ते पूर्णतः सम्राटाच्या व्यक्तिमत्वावरच अवलंबून होतं. जसं आपण पाहतो की 14वा लुई आहे याच्या कालखंडामध्ये फ्रेंचांच्या प्रशासनाचे दोष दिसायला लागले होते. त्याच्याच कारकिर्दीमध्ये आणि युद्धांमुळे आर्थिक स्थितीही बिघडली होती.
परंतु 14व्या लुईच्या मृत्यूनंतर 15वा जो लुई आलाय तर त्यांनी मौजमस्तीपायी खऱ्या अर्थाने फ्रेंचांचा जो खजिना आहे तर तो उधळून टाकला. त्यावेळी आपण ज्यावेळेस इंग्लंडची तुलना करतो त्यावेळेस तिथं जागरूक अल्पतंत्र अशा पद्धतीचं शासन होतं. विंग पक्षाच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये सुव्यवस्थित घटनात्मक शासन पद्धती ही अस्तित्वात यायला लागली होती. म्हणजे गणराज्य, राजेशाही गणतंत्र पद्धती ही नावारूपाला यायला लागली होती. त्यामुळे इंग्लंड हा दिवसेंदिवस राजेशाही शक्तिशाली बनायला लागली. म्हणून आल्फ्रेड लॉयल नावाचा जो इतिहासकार आहे तर तो असं म्हणतो की डुप्लेचं परत जाणं, ला बोर्डेनेचं भारतात येणं, डी ॲशच्या चुका किंवा काउंट लालीचा अतिउत्साह यापेक्षाही 15व्या लुईची चुकीची नीती ही फ्रेंचांच्या पराभवाला कारणीभूत होती. दुसरं सर्वात महत्त्वाचं जे कारण होतं ते म्हणजे अकार्यक्षम मंत्री हे फ्रान्सच्या अपयशाला जबाबदार आहे. सर्वात महत्त्वाचं जे पुढचं कारण आहे ते म्हणजे दोन्हीही कंपन्यांची संघटन भिन्नता. विद्यार्थी मित्रांनो, जसं की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आहे तर ते फ्रेंच सरकारचा एक विभागच होता. म्हणजे कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी 60% भागभांडवल हे राजाचं होतं. त्यामुळं कंपनीचे जे संचालक सरकारतर्फे जे नियुक्त केले जात होते तर या संचालकांना कंपनीच्या भरभराटीबद्दल कोणत्याही पद्धतीची रुची नव्हती. त्यामुळं कंपनीचा लाभांश देणं ही सरकारची जबाबदारी होती. जसं आपण पाहतो की 1725 ते 1765 या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये कंपनीच्या भागधारकांची एकही बैठक झाली नाही. याच्यावरून त्यांच्या कार्याबद्दलची उदासीनता ही आपल्याला दिसून येते. म्हणजे कंपनीचा कारभार हा सरकार चालवत होतं. परिणामी कंपनीची आर्थिक स्थिती ही बिघडत गेली. एक वेळ तर अशी आली की कंपनीचे अधिकार सेंट मालोच्या व्यापाऱ्यांना द्यावे लागले. याच्यामध्ये जर म्हणजे 1721 ते 1740 या 40 वर्षाच्या काळामध्ये कंपनीचा व्यापार हा उधारीनं आणलेल्या पैशावर चालत होता. म्हणजे कंपनीला वेळोवेळी मदत करणं. परंतु खरं तर तंबाखूच्या एकाधिकारामुळं आणि लॉटरीच्या साह्यामुळं खऱ्या अर्थाने ही कंपनी तग धरून होती. अशी कंपनी जी डुप्लेच्या महत्वाकांक्षेची युद्धाची परिपूर्ती करणं हे शक्य नव्हतं. आपण जर पाहिलं तर त्या तुलनेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थिती मात्र वेगळी आहे. ती एक खाजगी कंपनी आहे आणि कंपनीच्या कारभारामध्ये विशेष अशा पद्धतीचा हस्तक्षेप नव्हता. म्हणजे कंपनीच्या उत्कर्षामध्ये आणि प्रशासनामध्ये देखील रुची हे सरकार दाखवत नव्हतं. त्यामुळं आर्थिक स्थिती भक्कम होती. व्यापार आणि व्यापार पद्धती चांगली होती. त्यामुळं कंपनीचे संचालक देखील हे याला महत्त्व देत होते. ही व्यापार आणि नंतर राजकारण असं धोरण होतं. म्हणजे युद्धासाठी आवश्यक असलेला पैसा हा या कंपनीनं स्वबळावर मिळवला होता. म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर 1736 ते 1765 या कालावधीमध्ये फ्रेंच कंपनीनं 114.5 लक्ष पाऊंड हा माल विकला. त्या तुलनेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं जर पाहिलं तर 412 लक्ष पाऊंड हा माल विकला होता. म्हणजे खुद्द इंग्लंडच्या संसदेला देखील मोह पडावा एवढी अधिक इंग्रज कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम होती. झाले कारणही तसंच. कारण 1767 मध्ये इंग्लंडच्या संसदेने या कंपनीला दरवर्षी 4 लाख पाऊंड हे खजिन्यामध्ये भरण्याचा आदेश दिला. अशी सूचनाही केली आणि कंपनीच्या साह्यानं राष्ट्रीय कर्जाची परतफेड व्हावी अशा अर्थाची भूमिका घेतली. पुढचं जे कारण आहे तर ते म्हणजे आरमाराची भूमिका. कर्नाटकच्या युद्धाने एक मात्र गोष्ट स्पष्ट केली होती ती म्हणजे कोणत्याही कंपनीचा उदयानी असतं केवळ तो आरमाराच्या शक्तीवर अवलंबून आहे. म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतर 1746 मध्ये फ्रेंच कंपनीला पहिल्यांदा सागरावर आणि नंतर जमिनीवर यश मिळालं. अर्थातच त्यावेळी इंग्रजांचं आरमार निष्क्रिय होतं. तोपर्यंत डुप्लेला यश मिळालं. परंतु सप्तवार्षिक युद्धामध्ये मात्र इंग्रजांचं आरमार हे एकदम अचानक पद्धतीनं सक्रिय झालं. त्यामुळं काउंट लालीला डुप्ले एवढं यश मिळालं नाही. त्यामुळं डी ॲशला भारतीय सागरांमधून परत जावं लागलं आणि इंग्रजांचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला आणि त्यांच्या यशाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका राहिली नाही. म्हणून वॉल्टेर असं म्हणतो की सप्तवर्षीय युद्धामध्ये म्हणजे फ्रेंचांजवळ एकही जहाज नव्हतं. कारण ऑस्ट्रियाच्या उत्तराधिकार युद्धामध्ये फ्रेंच आरमार हे पूर्णतः उद्ध्वस्त झालं. एवढंच नाही तर मुंबईहून कलकत्त्याला जलमार्गाने लष्कर येऊन जाणं हे सुलभ झालं आणि फ्रेंच हे कर्नाटकात इतरांशी मात्र संपर्क त्या अर्थाने राहिला नाही. म्हणजे फ्रेंच आरमारांनी आपलं श्रेष्ठत्व एवढं अधिक सिद्ध इंग्रज आरमारांनी आपलं श्रेष्ठत्व एवढं अधिक सिद्ध केलं की इतर कारणं नसली तरी फ्रेंच इंग्रजांना पराभूत करणं हे अटळ होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बंगालमधील
इंग्रज सफलतेचा प्रभाव. म्हणजे इंग्रजांना बंगालमध्ये जे मिळालेलं यश आहे त्यामुळे इंग्रजांची एक प्रतिष्ठा वाढली. जसं 23 जून 1757च्या कालखंडामध्ये प्लासीचं युद्ध झालं. 1759च्या कालखंडामध्ये बेदेराची लढाई झाली, डचांचा पराभव केला. पुढं 1764च्या कालखंडामध्ये बक्सारचं युद्ध झालं आणि 1765च्या कालखंडामध्ये अलाहाबादचा तह झाला. यामुळं बंगाल, बिहार आणि ओरिसा हा इंग्रजांच्या आधिपत्याखाली आला. त्यामुळे इंग्रजांची प्रतिष्ठा वाढली आणि अधिक धनलाभ हा त्यांना झाला. जी जनशक्ती आहे, जी मॅन पॉवर आहे, तर ती देखील त्यांना प्राप्त झाली. जो फ्रेंच सेनानी त्या कालखंडामधला काउंट लाली आहे याला वेतन देण्याची चिंता होती, त्यावेळी इंग्रज बंगालमधून कर्नाटकमध्ये संपत्ती पुरवत होते. म्हणजे डुप्ले आणि लालीला जी महत्वाकांक्षा साकार करण्यासाठीचा जो पैसा आहे तो दक्षिणेमध्ये नव्हता. तर उत्तर सरकार प्रदेशामधून भुसी फक्त केवळ 1.5 लाख रुपये फक्त पाठवू शकला. म्हणजे आर्थिक स्थिती इंग्रजांची भक्कम असणं किती महत्वाचं होतं. म्हणजे आरमाराचं श्रेष्ठत्व, गंगेच्या खोऱ्यातील आर्थिक सुबत्तेचं स्वामी असलेल्या इंग्रजांना मात्र डुप्ले किंवा भुसी दोघेही पराभूत करू शकले नाहीत. त्याचं कारण असो की मेरिएट नावाचा जो इतिहासकार आहे तो असं म्हणतो, भारताच्या यशाची किल्ली मद्रासमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, निष्फळ प्रयत्न केला, जो रॉबर्ट क्लाइव्हनी बंगालमध्ये ती शोधून काढली. हा एक भाग आपल्याला म्हणजे या पद्धतीचे आपल्याला एक फ्रेंचांच्या पराभवाबद्दलची कारणं कोणकोणती आहेत याबद्दल माहिती पाहिली.